नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा। चला तर बघूया प्रश्न पहिला। केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांचे संपादन कोणी केले? तर बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांचे संपादन केले। हा प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे। भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते? तर लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय होते। 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे। पुढील प्रश्न पहा। मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर 1906 साल लक्षात ठेवा। मुस्लिम लीगची स्थापना 1906। मुंबई उपनगर जिल्ह्यातून जाणारा पश्चिम द्रुतगती महामार्ग म्हणजेच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कोणत्या नावाने ओळखला जातो? तर अली यावर जंगमार्ग। अली यावर जंगमार्ग। इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट खेळाशी संबंधित इराणी ट्रॉफी आहे। प्रुडेन्शियल कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट खेळाशी संबंधित आहे प्रुडेन्शियल कप। लक्षात ठेवा, दोन्ही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे। इराणी ट्रॉफी आणि प्रुडेन्शियल कप क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे। मिताली राज कोणत्या खेळातील प्रसिद्ध खेळाडू आहे? तर क्रिकेट। मिताली राज क्रिकेट खेळातील प्रसिद्ध खेळाडू आहे। क्रिकेटशी संबंधित प्रेमदासा स्टेडियम कुठे आहे? तर कोलंबो या ठिकाणी आहे, श्रीलंका। लक्षात ठेवा, प्रेमदासा स्टेडियम कोलंबो श्रीलंका या ठिकाणी आहे। गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले? तर सुधारक। लक्षात ठेवा, सुधारक हे वृत्तपत्र, हे वर्तमानपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर हे खूप महत्त्वपूर्ण समाज सुधारक आहे। त्यांच्यावर पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये प्रश्न असतो म्हणजे असतोच। पुढील प्रश्न पहा। गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते? तर फर्ग्युसन कॉलेज। कुठे आहे ते? तर पुणे या ठिकाणी आहे। लक्षात ठेवा, गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य होते। जर असा वन लाइनर प्रश्न आला, फर्ग्युसन कॉलेज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे। एका हाताने टाळी वाजत नाही या म्हणीचा अर्थ काय होतो? तर कोणत्याही भांडणात दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात। खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ काय होतो? तर अपराधी व्यक्तीला मनातून भीती वाटत असते, तो मनात अस्वस्थ असतो। पहा, जर एखादा व्यक्ती वाईट काम करत असेल आणि मग त्या व्यक्तीने वाईट काम केल्यानंतर किंवा एखादी चोरी केली असेल, तर त्या व्यक्तीच्या मनात कायम असं टेन्शन असतं की मला कोणी पकडेल का, मला कोणी पाहिलंय का। म्हणजे काय, खाई त्याला खवखवे, म्हणजे त्याच्या मनात कायम भीती असते, मला कोणी पकडतंय का असं। ओके, पुढे पहा। गरजेल तो पडेल काय या म्हणीचा अर्थ काय होतो? तर केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही। हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे। पाण्यात राहून माशाशी वैर कशाला? तर समाजात ज्यांच्या सोबत राहायचे आहे त्यांच्याशी शत्रुत्व करू नये। संवाद साधणे स्वस्त व वेगवान कशामुळे झाले आहे? तर कृत्रिम उपग्रह। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? तर महू या ठिकाणी झाला। विद्यार्थी मित्रांनो, कमेंट करून मला सांगायचं आहे, महू कोणत्या राज्यात आहे? महू कोणत्या राज्यात आहे? स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? तर नरेंद्र दत्त किंवा नरेंद्रनाथ दत्त। लक्षात ठेवा, नरेंद्रनाथ दत्त असं त्यांचं नाव होतं। पर्यायामध्ये जर नरेंद्र दत्त असं असेल तर हे असणार, आणि नरेंद्रनाथ दत्त असेल तर हे उत्तर असणार। ओके, सर्वसाधारणपणे फर्मेंटेशन म्हणजे काय? आंबविणे ही प्रक्रिया कशामुळे घडते? तर जीवाणूमुळे घडते। कशामुळे? जीवाणूमुळे। महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे? तर आंबा हा महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष आहे। भारतातील पहिली महिला AI शिक्षिका कोण आहे? तर इरिस
काय नाव आहे? इरिस. ओलिकुस या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर नुकतीच बाळंत झालेली. ओझ्याचा बैल या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर लादलेले काम निमूटपणे करणारा. लक्षात ठेवा, ओझ्याचा बैल या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? लादलेले काम निमूटपणे करणारा. ओली आग या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर महापूर. ओनामा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर प्रारंभ. लक्षात ठेवा, ओनामा म्हणजेच काय? प्रारंभ, म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात. भारतातील नारळाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर तामिळनाडू. तामिळनाडू राज्य हे भारतातील सर्वाधिक नारळाचे उत्पादन करणारे राज्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शेवटचे भाषण कोठे झाले? तर सारनाथ या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शेवटचं भाषण झालं सारनाथ. पुढील प्रश्न पहा. गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते आहे? तर प्रयागराज. गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते आहे? प्रयागराज. थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती कशामुळे सुरक्षित राहतात? तर पाण्याचे असंगत आचरण. पाण्याचे असंगत आचरण. आर्य या शब्दाचा शब्दशः अर्थ काय आहे? तर सर्वोत्तम किंवा श्रेष्ठ. आर्य म्हणजे काय? सर्वोत्तम. आर्य म्हणजे काय? श्रेष्ठ. चरक संहिता नावाचा ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर वैद्यकीय. लक्षात ठेवा, चरक संहिता नावाचा ग्रंथ आहे आणि तो वैद्यकीय विषयाशी संबंधित आहे. चित्तोडचा कीर्तिस्तंभ कोणत्या शासकाने बांधला? तर राणा कुंभ. राणा कुंभ. इंडिया डिवायडेड नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न इंडिया डिवायडेड हे जे पुस्तक आहे, हा जो प्रश्न आहे, हा 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला गेला आहे. इंडिया डिवायडेड हे पुस्तक कोणाचं आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बौद्ध धर्माच्या कोणत्या शाखेत मंत्र, हठयोग आणि तांत्रिक पद्धतींना महत्त्व दिले जाते? तर वज्रयान. लक्षात ठेवा, बौद्ध धर्माच्या कोणत्या शाखेत मंत्र, हठयोग, तांत्रिक पद्धतींना महत्त्व दिले जाते? तर वज्रयान. प्रसिद्ध विजय विठ्ठल मंदिर कुठे आहे? ज्याचे 56 कोरीव खांब संगीतमय स्वर सोडतात? तर हम्पी या ठिकाणी आहे, कर्नाटक राज्यामध्ये. लक्षात ठेवा, विजय विठ्ठल मंदिर हम्पी या ठिकाणी आहे, कर्नाटक राज्यामध्ये आहे. या मंदिराला 16 कोरीव खांब आहे आणि ते संगीतमय स्वर सोडतात. रेगूर माती म्हणून कोणती माती ओळखली जाते? तर काळी माती. लाल मातीचा रंग लाल का असतो? तर लोह ऑक्साईडच्या उपस्थितीमुळे. लक्षात ठेवा, लोह ऑक्साईडच्या उपस्थितीमुळे लाल मातीचा रंग लाल असतो. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात? तर 1/3. लक्षात ठेवा, दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सदस्य निवडले जातात. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर 4 वर्ष. किती वर्ष? 4 वर्ष. दिलीप ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट खेळाशी संबंधित दिलीप ट्रॉफी आहे. गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिले? तर बाळ गंगाधर टिळक. गीता रहस्य बाळ गंगाधर टिळक यांचं पुस्तक आहे. भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. तलाठी भरतीमध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सालारजंग संग्रहालय कोठे आहे? तर हैदराबाद या ठिकाणी सालारजंग संग्रहालय आहे. केंद्रीय ज्वारी संशोधन केंद्र कोठे आहे? तर राजेंद्रनगर या ठिकाणी आहे, आंध्र प्रदेश राज्यामध्ये. केंद्रीय ज्वारी संशोधन केंद्र आहे राजेंद्रनगर, आंध्र प्रदेश. केंद्रीय उंट संशोधन केंद्र कोठे आहे? तर जोरबेट या ठिकाणी, राजस्थान राज्यामध्ये. केंद्रीय उंट संशोधन केंद्र.
केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र कोठे आहे? तर इंदोर या ठिकाणी आहे, मध्य प्रदेश राज्यामध्ये. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 40 प्रश्न आपण कव्हर केले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.